भारत वर्ल्ड कॅपिटल ऑफ कॅन्सर होतोय हळूहळू. आपल्या भारतीयांमध्ये आपण कन्सिडर करतो की आपण खूप सोशिक आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कॅन्सरला घाबरू नका. लिटरली काही वेळेस बर्फाच्या लादीवरती झोपवायला लागतं पेशंटला आणि त्यांचं ते टेम्परेचर कमी करून मग त्याची ट्रीटमेंट करणं योग्य असतं. पाणी, हवा आणि अन्नाचं प्रदूषण ही गोष्ट त्याला बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहेत. मी स्वतः एक डॉक्टर आहे, कॅन्सर स्पेशलिस्ट आहे. कोविडच्या काळात देखील मी माझे सर्व्हिसेस कधी बंद नव्हते केल्या आणि त्या काळात माझे बऱ्याचशा हॉस्पिटलला गाठीभेटी असायच्या आणि तेव्हा मी बघितलं होतं की एका डॉक्टरांच्या वेटिंग रूममध्ये एक 25-30 पेशंट एका वेळेस बसलेले असतात आणि तो कोविडचा काळ होता. कोविड आपल्याला माहिती आहे व्हायरल इन्फेक्शन आहे. कोविड जरी थोडंसं ॲग्रेसिव्ह असला किंवा त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त असलं तरी बाकीचे व्हायरल इन्फेक्शन किंवा इव्हन बॅक्टेरियल इन्फेक्शन जे आहे ते क्रॉस इन्फेक्शन होत असतात, तेही आपल्याला माहिती आहे. मग अशा वेळेस त्या डॉक्टरांच्या वेटिंग रूममध्ये 25-30 लोक एकमेकांना जर इन्फेक्शन देत असतील तर मग तेव्हा माझ्या मनात असा विचार आला होता की आपण अशी सर्व्हिस का नाही चालू करायची की हे जे क्रॉस इन्फेक्शन आहे ते कमी होईल. मला माहीत नाही आता तुम्हाला आठवत असेल की नाही, पण जे माझ्या वयाचे लोक आहेत त्यांना आठवत असेल नक्कीच की आमच्या लहानपणी डॉक्टर जे आहेत ते घरी येऊन तुम्हाला चेक करायचे, सगळं तपासायचे, औषधं द्यायचे किंवा इव्हन माझ्या आजी आजोबांच्या वेळेत डॉक्टर स्वतः घरी यायचे. जवळपासचे डॉक्टर घरी येऊन आपल्याला सेवा देत होते. पण ही जी पद्धत आहे ती आता सध्याच्या युगात नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. बरेचसे डॉक्टर्स घरी येऊन हे करायला, अनलेस की खूप जास्त इमर्जन्सी आहे तोपर्यंत घरी येऊन ट्रीटमेंट देणं हे थोडंसं म्हणजे अवॉइड केलं जातं डॉक्टरांकडून बऱ्याचशा. मग अशा वेळेस आम्ही ही जी संकल्पना आहे की डॉक्टर घरी येऊन त्यांनी तुमची उपचार करणं, ही संकल्पना आम्हाला पुनर्जीवित करायची आहे आणि होमआरएक्सची मूळ संकल्पना हीच आहे. आणि प्लस पेशंटला एक कन्व्हिनियन्स आपण जो म्हणतो आहे की सध्या तुम्हाला माहिती की आपल्याला सगळं घर बसल्या आपल्याला मिळत असतं, मग डॉक्टर का नाही आपल्याला घर बसल्या मिळू शकत, ही एक संकल्पना तेव्हा माझ्या डोक्यात आली होती आणि त्याचे जे फायदे आहेत ते माझ्या लक्षात आले. आणि म्हणून ही होमआरएक्स हे जी संकल्पना आहे, मी आणि माझा भाऊ आम्ही दोघांनी मिळून त्याला एक मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. तर स्वतःची काळजी घेण्यामध्ये मला असं वाटतं की दर महिन्यातून एकदा तरी आपल्या तोंडाची अगदी छानपणे तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे. तोंडामध्ये काही व्रण आहेत का, काही जखम आहे का, कारण बरेच वेळा काय होतं की कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराची जी लक्षणं असतात ती दुखत नाहीत. म्हणजे बऱ्याचशा त्या जखमा ज्या आहेत त्या दुखत नाहीत पण हाताला लागतात किंवा आपल्या दिसण्यामध्ये आपलं जे तोंडाची ठेवण आहे किंवा तोंडातलं आतलं जे आवरण आहे ते थोडंसं वेगळं लागू शकतं. अशा वेळेस दर महिन्यातून एकदा प्रत्येकाने आपल्या तोंडाची छानपैकी तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे ओठापासून जीभ, दात, हिरड्या हे सगळं अवयव टप्प्याटप्प्याने बघणं गरजेचं आहे. तसंच स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 40 वर्षाच्या वरील सर्व स्त्रियांनी महिन्यातून एकदा आपल्या स्तनाची तपासणी पूर्णपणे स्तनाचं तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला माहीत असेल की कॅन्सरचं प्रमाण आहे ते अत्यंत वेगाने वाढत आहे. स्पेशली आपण विचार करता भारतामध्ये थोड्या दिवसानंतर भारताला वर्ल्ड कॅपिटल ऑफ कॅन्सर असं संबोधण्यात येईल असा हा रिपोर्ट नुकताच आलेला आहे की जो नवीन कॅन्सर होण्याचं जे प्रमाण आहे ते भारतात खूप वेगाने वाढत आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये. म्हणून मी सांगेन की प्रत्येक स्त्रीने ज्यांचं वय 40 वर्षाच्या वरती आहे त्यांनी आपल्या स्तनाची व्यवस्थितपणे तपासणी करणं आणि त्याच्यात काहीही थोडे जरी त्यांना चेंजेस जर आढळले तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढचं तपासणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आत्ता आपण बघितलं असेल की या उन्हाळ्यामध्ये आज आपल्याला खूप हीट वेव्ह आलेली आहे. आपल्याकडे अचानक आपल्या इथलं टेम्परेचर 40, 42, 43 असे नवीन नवीन उच्चांक प्रस्थापित करतो आहे. तर अशा वेळेस आपलं शरीर हायड्रेटेड ठेवणं म्हणजे योग्य वेळेस पाणी भरपूर पिणं आणि त्याच पाण्याबरोबर जर त्याच्यामध्ये क्षार आणि साखर असेल जसं की लिंबू सरबत किंवा कोकम सरबत हे सतत पीत
पिणं आणि त्याच्याने शरीर रिहायड्रेटेड ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. टेम्परेचर कंट्रोल करण्याची जी प्रोसेस आहे ती घामाद्वारे होते किंवा लघवीद्वारे. लघवीतलं पाणी कमी होणं किंवा घाम सुटणं याच्यामुळे आपले शरीर थंड होतं. पण जर आपल्या शरीरात पाणीच नसेल तर आपल्याला घाम येत नाही आणि मग शरीर आपलं थंड होऊ शकत नाही. मग ते बाहेरच्या टेम्परेचरशी मॅच व्हायला बघतं आणि मग शरीराचं टेम्परेचर जर वाढलं तर सनस्ट्रोक बसतं. मग त्याच्यात हेडेक येते, चक्कर येते आणि अशा पेशंटला ताबडतोब थंड करणं, लिटरली काही वेळेस बर्फाच्या लादीवरती झोपवायला लागतं पेशंटला आणि त्यांचं ते टेम्परेचर कमी करून मग त्याची ट्रीटमेंट करणं योग्य असतं. आपलं जे ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन जे जेवण आहे ना ते मला असं वाटतं की सगळ्यात चांगलं हेल्थच्या दृष्टीने ॲटलिस्ट आपल्या भागात राहणाऱ्या म्हणजे जिओग्राफिकल लोकेशन जे आपलं आहे त्याच्यासाठी तेच सगळ्यात चांगलं जेवण आहे. नवीन जे फॅड्स आलेले आहेत सध्या किटो डाएट किंवा इंटरमिटंट फास्टिंग तर त्याचे स्वतःचे कॉम्प्लिकेशन्स असतात. जसं आपण किटो डाएटचं म्हटलं तर त्याच्यामध्ये हो तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात, तुमचं वजन कमी होतं, या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. पण त्याच्याबरोबर किडनी स्टोन तुम्हाला होऊ शकतात, तुम्हाला थायरॉईडचा त्रास होऊ शकतो, तुम्हाला हार्ट डिसीज. आता नवीन जे लेटेस्ट एक पब्लिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला हार्ट डिसीजचा धोका खूप वाढून जातो किटो डाएटमुळे. म्हणून हे सगळे जे फॅट्स आहेत ते मला असं वाटतं अवॉइड करायला पाहिजे. आणि इवन इंटरमिटंट फास्टिंग हे पण मला असं वाटतं की म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की ते एक्सपेरिमेंटल आहे. म्हणजे त्याच्याबद्दल अजूनही त्याचे लाँग टर्म इफेक्ट्स काय आहेत हे आपल्याला अजूनही माहीत नाही. म्हणून हे सगळं अवॉइड केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि जे आपलं नॉर्मल जेवण आहे की आपण म्हणतो की ब्रेकफास्ट सगळ्यात हेवी असावा, जेवण दुपारचं जेवण जे आहे लंच मध्यम असावं आणि डिनर हे अगदी कमीत कमी मिनिमम असावं आणि फळं आणि सॅलॅड्स यांचा आपल्या आहारात जास्तीत जास्त समावेश असावा. आपल्या भारतीयांमध्ये आपण कन्सिडर करतो की आपण खूप सोशिक आहोत. म्हणजे थोडं पण काही झालं तर आपण काही घरगुती उपाय करतो किंवा एखाद्या जवळपासच्या मेडिकलमधून औषध घेऊन त्यानुसार आपण ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो. पण सर्दी, खोकला, ताप हे जसे व्हायरल इन्फेक्शनची जशी लक्षणं आहेत तशीच काही वेळेस ही एखाद्या मोठ्या आजाराची नांदी देखील असू शकते. आणि म्हणून त्याची योग्य ती तपासणी योग्य त्या तज्ज्ञांकडून करून घेणं हे खूप गरजेचं मला असं वाटते आहे. म्हणून कुठलाही आजार अगदी साधा जरी वाटला तरी तो अंगावरती न काढता त्याची तपासणी वेळच्या वेळेस डॉक्टरांकडून करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की साधा खोकला देखील जर तो 15 दिवसापेक्षा जास्त राहिला तर काही वेळेस तो कॅन्सरची सुरुवात देखील असू शकते, फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणून. तर काही वेळेस आपला सर्दीमुळे आपला आवाज बदलतो. हाच बदललेला आवाज जर 15 दिवसापेक्षा जास्त राहिला तर ते घशाच्या कॅन्सरचं देखील लक्षण असू शकतं. मी मगाशी सांगितलं तसं भारत हा वर्ल्ड कॅपिटल ऑफ कॅन्सर होतो आहे हळूहळू. आपल्याकडे ते प्रमाण वाढण्याचं कारण मला असं वाटते की आपल्या सध्याच्या जीवनात वाढत असलेला स्ट्रेस, वाढत जाणारं पाणी, हवा आणि अन्नाचं प्रदूषण ही गोष्ट त्याला बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहेत. वाढलेल्या स्ट्रेसमुळे स्पेशली तरुणाईमध्ये वाढत जाणारी व्यसनाधीनता म्हणजे सिगरेटचं, तंबाखू, गुटख्याचं जे व्यसन वाढत चाललेलं आहे स्पेशली तरुणांमध्ये, त्याच्यामुळे इव्हन आमच्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये देखील तरुणांमध्ये कॅन्सरचं प्रमाण, तोंडाच्या आणि घशाच्या कॅन्सरचं प्रमाण हे अत्यंत वेगाने वाढत चाललेलं आहे. आणि स्पेशली हे तरुण जे 40 वर्षापेक्षा कमी वयात असतात त्यांचं जे कॅन्सर आहेत ते आमच्या दृष्टीने थोडेसे धोकादायक असतात, कारण ते परत येण्याचा धोका प्रचंड जास्त असतो. हे आमचं म्हणजे वैयक्तिक अनुभवातून आलेलं एक नोटीस म्हणजे आम्ही नोटीस केलेलं आहे ही गोष्ट. तर जे तरुण जे मुलं आहेत म्हणून त्यांचे जे व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे त्यांना कॅन्सर होतो आणि ते कॅन्सर्स हे जरा डेंजरस असतात. ते परत येण्याचा धोका किंवा ते पसरण्याचा धोका खूप जास्त असतो. ते कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो की योगा करणं किंवा मेडिटेशन करणं
ह्याच्याने आपला स्ट्रेस लेवल कमी करून घेऊ शकतो आपण. 3-1 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक पेशंट आले होते, साधारण 62 वर्ष वयाचे गृहस्थ होते. त्यांना एक रेअर प्रकारचा एक आजार होता. छोट्या आतड्याच्या सुरुवातीचा भाग, ज्याला आम्ही ड्युओडेनम म्हणतो, त्याचं एक जिस्ट म्हणून एक वेगळ्या प्रकारची गाठ असते, ट्यूमर असतो, स्ट्रोमल ट्यूमर असं आम्ही त्याला म्हणतो, तो होता. पण अनफॉर्च्युनेटली तो बराच मोठा होता आणि त्यांना त्याचं खूप दुखत होतं. म्हणून सुरुवातीला आम्ही त्यांना काही गोळ्या दिल्या आणि त्या गोळ्यांनी ती गाठ जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला. ती कमी झाली देखील आणि ती एवढी कमी झाली की त्यांचा त्रास पूर्णपणे निघून गेला. आणि मग त्यांचा त्रास कमी झाला म्हणून त्यांनी त्या गोळ्या बंद केल्या आणि मग थोड्या दिवसांतर परत ती गाठ वाढायला लागली आणि ती बऱ्याच प्रमाणात वाढली आणि परत त्यांचा त्रास वाढला. परत काही दिवस आम्ही त्यांना गोळ्या देऊन ती गाठ कमी केली, पण ती गाठ पूर्ण जात नसते अशा गोळ्यांनी. म्हणजे बऱ्याच लोकांना असं मिसकन्सेप्शन असतं की आता माझा त्रास कमी झाला म्हणजे ती गाठ गेली, असं नसतं. आणि तसंच काहीसं त्या गृहस्थांच्या बाबतीत झालं. ती गाठ काही पूर्ण गेली नाही, त्यांनी गोळ्या बंद केल्या की ती गाठ परत यायची आणि नंतर त्या गाठीला त्या गोळ्यांची इतकी सवय झाली की ती गाठ गोळ्या चालू असताना देखील वाढायला लागली. अशा वेळेस ते माझ्याकडे आले आणि ती गाठ आपल्या छोट्या आतड्याच्या दुसऱ्या एक ड्युओडेनम म्हणून जो भाग असतो त्याच्यात होती आणि स्वादुपिंड, आपली पित्ताच्या नलिका असतात त्याच्या अगदी जवळ ती गाठ होती. आणि तसंच त्या गाठीच्या प्रादुर्भावाखाली आपल्या आतड्याकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या देखील त्या गाठीच्या अगदी जवळ होत्या. अशा वेळेस याच्यासाठी आम्ही एक विपल्स सर्जरी नावाचं एक मोठं ऑपरेशन करतो, ज्याच्यामध्ये छोट्या आतड्याचा भाग, स्वादुपिंडाचा भाग आणि पित्ताच्या नळीचा शेवटचा भाग हे सर्व काढून त्याला छोटं आतडं आम्ही स्टमकला आणि पित्ताच्या नळ्यांना आणि स्वादुपिंडाला जोडतो. हे खूप चॅलेंजिंग ऑपरेशन असतं. म्हणजे आमच्या कॅन्सरच्या ऑपरेशनमध्ये सगळ्यात अवघड असं ऑपरेशन आम्ही ह्याला कन्सिडर करतो. कुठलाही कॅन्सर आपण जो कॉमन आहे की स्तनाचा कॅन्सर आहे त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर तो 2 सेंटीमीटर होण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 वर्ष लागतात. पहिली त्याची सुरुवात पहिला आपल्या स्वतःच्या पेशींमधून हे कॅन्सरच्या पेशी तयार होत असतात. ती पहिली पेशी तयार होण्यापासून ती 2 सेंटीमीटरची गाठ होईपर्यंत साधारण 3 ते 4 वर्षाचा कालावधी जातो. आणि पण त्याच्यानंतरची त्याची वाढ जी आहे ती बरेच वेळा खूप रॅपिड होते. हे रॅपिड जी ग्रोथ आहे की त्याचा जो वाढीचा वेग आहे तो केव्हा बदलेल हे आपण सांगू नाही शकत. किंवा स्तनाच्या कॅन्सरमध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आम्ही डिसाईड करतो. त्याच्यावरती काही टेस्ट करून आम्ही त्याचे 4 वेगवेगळे प्रकार असतात की काही प्रकार जे चांगले असतात की जे परत येण्याची शक्यता कमी असते. काही प्रकार जे आहेत ते थोडेसे घातक असतात की ते परत येण्याचा धोका खूप जास्त असतो. त्या प्रकाराने आम्ही त्याचे 4 वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. तर सुरुवात त्याची जी आहे ती सुरुवातीला आपल्या स्तनामध्ये ती गाठ येते, त्यानंतर तिथे ती वाढत जाते हळूहळू. जशी त्याची वाढ होते तसं ती गाठ जी आहे किंवा ते कॅन्सरच्या पेशी ज्या आहेत आपल्या शरीराकडून त्यांच्या वाढीसाठी रक्तपुरवठा घेण्याचं काम करतात आणि मग हळूहळू ते रक्तामध्ये पसरून किंवा आपल्या शरीरामध्ये एक लसिका ग्रंथी म्हणून असतात किंवा आम्ही त्याला लिम्फॅटिक सिस्टीम म्हणतो, त्याच्यामधून ते स्प्रेड होण्यास सुरुवात होते. म्हणून सुरुवातीला ते काखेमध्ये आपल्या काही गाठी तयार करतात आणि मग तिथून ते त्यांचा रक्तामध्ये जाण्याचा जो मार्ग आहे तो त्याच्यानंतर येतो. म्हणजे ढोबळ मानेने सांगायचं झालं तर कुठल्याही कॅन्सरच्या बाबतीत जेव्हा ते फक्त त्या एखाद्या अवयवापर्यंत मर्यादित असतात तेव्हा ते स्टेज पहिली किंवा दुसरी आम्ही कन्सिडर करतो. ते पुढे गेले म्हणजे ज्या लसिका ग्रंथी असतात, लिम्फ नोड्स असतात, त्याच्यामध्ये गेले तर आम्ही ती 3rd स्टेज म्हणून कन्सिडर करतो. आणि जेव्हा ते रक्तामध्ये पसरतात तेव्हा किंवा रक्तामध्ये पोचून दुसऱ्या कुठल्या अवयवापर्यंत पोचतात तेव्हा ती 4थी स्टेज असं कन्सिडर करतो. तर हे जे टप्पे असतात की पहिली, दुसरी, तिसरी आणि 4थी ह्या स्टेजेस असतात कॅन्सरच्या आणि ते ह्या प्रकारांनी आम्ही त्याचं मापन केलं जातं. त्याच्यासाठी आम्हाला CT स्कॅन, MRI किंवा काही वेळेस PET स्कॅन म्हणून तपासणी असते. त्याचा अंदाज घेतो की कुठपर्यंत पसरला आहे. पण जे निदान आहे त्याच्यासाठी कॅन्सरचं निदान जे आहे त्याच्यासाठी बऱ्याचशा कॅन्सरमध्ये आम्हाला ते बायोप्सी म्हणून एक टेस्ट असते ती करावी लागते. मग ती निदान करून त्याचं स्टेज कन्फर्म करून मग आम्ही त्याची ट्रीटमेंट डिसाईड करतो. मला एक मेसेज जो द्यायचा आहे तो म्हणजे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कॅन्सरला घाबरू नका. की आत्ताच्या नवीन टेक्नॉलॉजीज आल्या आहेत किंवा नवीन जी औषधं आली आहेत
किंवा नवीन उपचार पद्धती आल्या जसं की रेडिएशन आहे किंवा सर्जरीमध्ये काही नवीन तंत्र आलेली आहेत जसं रोबोटिक सर्जरी किंवा लेझर सर्जरी, तर त्याच्यामुळे कॅन्सर बरं होण्याचं जे प्रमाण आहे ते आधीच्या तुलनेत बऱ्यापैकी वाढलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण कुठल्याही स्टेजमध्ये बरं होऊ शकू. म्हणून लवकरात लवकर त्याचं निदान करून त्याची योग्य ती ट्रीटमेंट घेऊन त्या आजारातनं बरं होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी ते झालं म्हणून घाबरून न जाता त्याला धीराने तोंड देणं हे सगळ्यात उत्तम.